सो वेलकम बॅक गाईज. आज आहे व्लॉग 4. आज काही नाही, आज थोडं लेट उठलं कारण सॅटर्डे होता, सुट्टी होती. सो त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आहे आणि आपण निघालो होतो कॉलेजला जायला. कॉलेज म्हणजे माझं कॉलेजला नव्हतं जायचं, आपल्याला DY पाटीलला जायचं होतं, जे माझ्या बहिणीचं कॉलेज आहे. मग तिला घेऊन आपण कॉलेजला निघालो होतो. तर तुम्ही रस्त्याची कंडिशन बघू शकता. दोन्ही साईडला रस्त्याचे पूर्णपणे ट्रक्स उभे असतात, कचरा पडलेला असतो आणि त्यासोबतच मातीसुद्धा असते ह्या रस्त्याला खूप सारी. त्याच्यामुळे बाईक स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. स्पेशली जर आहे ते पावसामध्ये ह्या रस्त्याला गाडी चालवू शकतसुद्धा नाही, बाईक एस्पेशली. कार ठीक आहे, कार कशी पण आपण चालवून घेतो, पण बाईक जी आहे ती ह्या रस्त्याला खूप मुश्किल आहे चालवणं. सो प्रशासनाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं असं मलासुद्धा वाटतं आहे. कारण एवढा मोठा रोड आहे, 90 मीटर्सचा रोड आहे, रिंग रोड, जो डायरेक्टली एअरपोर्टला कनेक्ट करतो आहे, पण अजून तरी प्रशासन त्याकडे लक्ष नाही आहे. अपूर्ण आहे हा रस्ता. त्यानंतर आपण मग परत मेन रोडला लागलो, जो आहे आपला पुणे नाशिक हायवे. पुणे नाशिक हायवेला लागताच तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅफिक कंटिन्युअस असणारच आहे. सो आपण परत जाऊन एकदा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तरी पण आज ट्रॅफिक कमी होती त्या हिशोबाने, ज्या हिशोबाने नेहमी असते. सो आपल्याला जास्त वेळ नाही लागला, लगेच आपण निघून गेलो ह्या रस्त्यातनं निघून. पण नेहमीप्रमाणे इथे जर ट्रॅफिक लागली तर 10 ते 15 मिनटं तर मिनिमम बाईकवर वाया जातात आणि अर्धा ते 1 तास आपल्याला वाया जातो कारने जर आपण गेलो तर. कारण खूप वेळा जॅम असतो संध्याकाळचं, एस्पेशली जेव्हा आपण जर सिग्नल बंद असतात. आय डोंट नो सिग्नल कसे बंद होतात या रस्त्याचे. पोलिस ऑटोमॅटिकली येतातसुद्धा तिथे, पण सिग्नल बंद होऊन जातात. नेहमी तर ते सिग्नल चालू असतात, पण जेव्हा जेव्हा पोलिसांना काही काम करायचं असेल त्या टायमाला बरोबर ते सिग्नल बंद केले जातात. संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान जेव्हा ॲक्च्युली जास्त ट्रॅफिक असते, बरोबर त्याच टायमाला ते सिग्नल बंद केले जातात. आता हे का केलं जातं, कशासाठी, हे त्यांनाच माहिती आहे. पण जाऊ द्या, आपण त्या गोष्टीवर जास्त नाही बोलणार आहे. त्यानंतर आपण सरळ निघालो कॉलेजकडे जायला. सो आता तुम्ही फक्त सीन्स एन्जॉय करा, मी आता जास्त काही नाही बोलणार आहे. ॲक्च्युली आता आपण MIDCच्या रोडला आहे. रस्त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता, जागेवर खड्डे झालेत रस्त्याला, त्याच्यामुळे गाडी चालवताना प्रॉब्लेम येतो. ड्रेनेज आहे, ड्रेनेजचे झाकणं पूर्णपणे असे दाबले गेलेत गाडीच्या वजनाने. मोस्ट प्रोबेबली ट्रक्सच्या वजनाने होतं, पण त्याच्यामुळे बाईक चालवताना खूप प्रॉब्लेम होतो गाडी चालवताना. कारण कारवाले कधी पण राईटने जातात आणि तिथे काही नसतं जास्त असं. लेफ्ट साईडला रस्त्याची
प्रत्येक टायमाला दुरावस्था असते, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. आता इथून आपण नंतर कॉलेजकडे प्रस्थान केलं तर राईट साईडला तुम्ही बघू शकता, तर आपल्याकडे डी वाय पाटीलचं कॉलेज आहे, जे मेडिकल कॉलेज आहे. तिथून नंतर आपण पुढे पुढे जात गेलो आणि तरी पण तुम्ही रस्त्याची कंडिशन अशी बघा की एका साईडला पूर्ण रस्ता खचल्यासारखा झाला आहे, मध्येच ते रस्त्याचे पूर्ण डांबर उडालेले आहे. त्याच्यामुळे गाडी चालवताना कशी गाडी चालवूया. ॲक्च्युली पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम्स येतात ह्याच्यामुळे, कारण गाडी ब्रेक जर आपण लावला तर गाडी पूर्ण स्लिप होती आहे. असं बघूया आता प्रशासन या गोष्टीकडे काय लक्ष देणार आहे आणि काय करणार आहे, कारण आत्तापर्यंत तरी रस्त्याची कंडिशन्स जशा आहेत त्याच्यावर आपण म्हणू शकत नाही की PCMCवाल्यांचं ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष आहे. आणि जिथे जरी लक्ष जरी असतं तिथे फक्त पॅचवर्क करून सोडला गेला जातो. त्याच्यामुळे नंतर जेव्हा पण तो रस्ता परत खराब होतो तर त्याच्या जिथे पॅचवर्क केलेलं असतं त्याच्या पुढे परत खड्डा पडतो आहे. सो बघूया आता काय होतं आहे. फायनली आपण पोचलो आहे DPUला. त्याच्यानंतर आपण घरी आलो, फ्रेश झालो, थोडंसं जेवलो वगैरे, रेस्ट केली आणि मग आपण निघालो होतो जिमला जायला. तर जिमला मोस्ट प्रॉब्ली मी संध्याकाळी 5-5:30च्या नंतरच जातो, कारण ऑफिसमधून म्हणजे तुम्ही म्हणू शकता स्कूलमधून यायला मला टाईम लागतो. कधी कधी 4 होतात, कधी 4:30 होतात. सो मोस्ट प्रॉब्ली पण संध्याकाळचं जातो. आता पण मंडेपासून आपल्याला लवकर यावं लागेल, कारण मंडेपासून परत मास्टर्सचे लेक्चर सुरू होत आहेत आपले ऑनलाईन पद्धतीचे. ते संध्याकाळी 7 वाजता असतात. सो बघूया, आपण मंडेपासून थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे जिमला. आज लेग डे होता, सो थोडंसंच प्री वर्कआउट खाऊन आपण निघालो होतो जिमसाठी. सो बघू शकता तुम्ही बाकीचे आता क्लिप्स पुढे.
आउट करून आपण निघालो परत घरी जाण्यासाठी. सो बहिणीचं वेट करायचं होतं कारण ती तिच्या क्लासला गेली होती. तिला नंतर घेतलं आणि मग आपण घरी निघालो. सो आजच्या दिवसात फक्त लेग्स वर्कआउट केलेलं आहे, त्याच्यामुळे आज पाय खूप दुखत आहेत. आता आज दुखत आहेत ते तर जाऊ द्या, उद्या मला नाही वाटत की उठता येईल कारण पूर्ण पाय जाम होऊन जातं दुसऱ्या दिवशी लेग वर्कआउट केल्यानंतर. आता सध्या तरी हा फर्स्ट वीक आहे म्हणून मॉडरेट वेट्समध्ये चालू आहे. नेक्स्ट वीकपासून थोडं हेवी वेट जायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपण पूर्ण 2 वर्षानंतर बॅकअप केलेलं आहे जिममध्ये. सो बघूया हळूहळू आता स्ट्रेंथ किती वाढायचं, किती वाढणार आहे, कसं होणार आहे, काय नक्की. आणि त्यासोबतच आपल्याला वेट गेनकडे लक्ष ठेवायचं आहे कारण सध्याचं करंट वेट ज्या दिवशी आपण चेक केलं होतं त्या दिवशी ते 75 होतं आणि आज जेव्हा आपण चेक केलं आहे तेव्हा थोडंसं कमी झालेलं आहे. आणि आय नो की थोडंसं वेट कमी होतं स्टार्टिंगला, नंतर आपल्याला जे आहे ते वेट गेन करण्यात थोडंसं टाईम लागेल. सो बघूया, थोडेसे डाएटमध्ये चेंजेस करावे लागणार आहेत. सो आपण त्याचंसुद्धा प्लॅनिंग टाकूया लवकरच चॅनलवरती. जर तुम्हाला हे ब्लॉग्स नक्की आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा कारण आपण आता थोडेसे मोठं ब्लॉगिंग्स पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत की आपण जे जे डेली लाईफमध्ये कुठे जातो आहे किंवा काही करतो आहे तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जेवढं तुम्ही लवकर लवकर माझे फॉलोअर्स वाढवणार आहेत त्यानुसार आपण अजून कंटेंट चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करू. थोडेसे स्कूलमधले व्लॉग्स, थोडेसे मोठं व्लॉग्स, डेली लाईफ, जिमचे व्लॉग्स, डाएट व्लॉग्स, एक्सरसाइजिंग व्लॉग्स, आपण ते सुद्धा नक्की ॲड करण्याचे प्रयत्न करूया हळूहळू. सध्या तरी आपलं टार्गेट आहे की जे आपलं वेट आहे ते 83 kgs न्यायचं आहे या महिन्याभरामध्ये. सो बघूया आपण नक्की आता काय करता येईल आणि काय नाही.
सो आपण घरी परत आलेलो आहे. इथून नंतर मग आपण श्रेयसला परत बाहेर काढलं कारण त्याला फिरायला जायचं होतं. तर बाहेर येतच ह्याचं परत तेच शोधकाम सुरू झालं. ह्याला बेडक्याच पाहिजेत. सो ह्याने परत बेडक्या पकडायला सुरुवात केली आहे. आय डोंट नो ह्याला काय मज्जा येते बेडक्या पकडण्यामध्ये, पण ह्याचं कामच ते शेवटी बाहेर आल्यावर तो फक्त खेळायच्या मूडमध्ये असतो कंटिन्यू. सो त्याला फक्त बेडक्या पकडायच्या आहेत. त्याचं बेडकी काही सापडत नाही त्याला, म्हणजे सापडतात त्याला पण मी त्याला ओढून घेतो कारण तो बारक्या बारक्या बेडका खाऊन टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग साहेबांना मजल पकडायची होती. सो आपण त्याच्याकडे परत त्याची मजल दिलेली होती आणि तो मजल घेऊन नंतर कसं चालतं आहे बघा तुम्ही. त्याला खूप भारी वाटतं ते मजल घेऊन फिरताना. सो गाईज, दिस इज वॉट वी आर फिनिशिंग विथ ऑफ.